श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मी आपल्या चॅनलवरती मोटिवेशनल स्पीच, माहिती, उपाय, व्रत, वैकल्य या संदर्भातले व्हिडिओ शेअर करत असते. पण आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आहे. आत्ता सध्या चर्चेत असलेलं प्रकरण वैष्णवीताई हगवणे यांचं आहे. तर त्या संदर्भात मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओलाच मला एक न मनाला पटणारी अशी कमेंट आलेली आहे. तर त्या कमेंटबद्दलच मला थोडंसं बोलायचं होतं. आधी विचार केला बोलूया की नको बोलूया, नंतरून विचार केला की शेअर केल्याशिवाय काही कळणार नाही, म्हणून म्हटलं बोलूया. मी तो यूट्यूब शॉर्टवरती छोटासा शॉर्ट अपलोड केला होता, कारण सगळ्याच गोष्टी एका मिनिटामध्ये सांगता येत नाहीत. म्हणून अगदी मोजक्या शब्दामध्ये मी असा शॉर्ट टाकला होता की श्रीमंत सासर मिळालं म्हणजे सुख मिळेलच याची शाश्वती देता येत नाही, पण कष्टाने कमावून छोट्याशा घरात ठेवणारा का असेना, पण जीव लावणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य नक्कीच सुखाचे होईल. असा काहीसा तो शॉर्ट होता. तो शॉर्ट 1 ते 1.5 लाखांच्या वर त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत. सगळ्यांनी छान छान कमेंट केलेल्या आहे. पण तो एक शॉर्ट नव्हता, तर त्यातून मला एक संदेशसुद्धा द्यायचा होता की श्रीमंत सासर बघण्यापेक्षा गरीब सासर बघा, असं सुद्धा मला म्हणायचं नव्हतं. मला फक्त असं म्हणायचं होतं की योग्य जोडीदार निवडा. असं प्रत्येक वेळेस असं होतं, आपल्याला म्हणायचं एक असतं आणि दुसरा समजून एक घेतो. त्या संदर्भातच एक वाईट कमेंट आली आणि ती वाईट कमेंट त्यांनी मला केली, म्हणून मला अजिबात राग आलेला नाही. कारण दुसऱ्यांनी आपल्याला काय बोलावं हे आपण नाही ठरवू शकत, पण ते बोलल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर काय करून घ्यायचा हे आपण नक्कीच ठरवू शकतो. आपण जशी आपली मतं शेअर करतो तसं त्यांनाही मतं शेअर करण्याचा अधिकार आहे. पण जो शॉर्ट मी टाकला होता तो त्या मागचा हेतू काय होता हेच त्यांना कळालं नाही. आणि मुख्य म्हणजे त्या एक लेडीज आहेत, याचीच मला जास्त खंत वाटली. त्यांचं नावसुद्धा त्यांनी केलेल्या कमेंटवरती आहे, पण त्यांनी आपल्या शॉर्टला नाव ठेवलं म्हणून आपण लगेच त्यांना नावं ठेवणं हे तरी मला पटत नाही. मी त्यांची ती कमेंटसुद्धा इथं डिस्प्लेला देणार आहे. आणि कृपया मला सांगण्याचा हेतू काय होता ते समजून घ्या. कारण मी पण असं म्हणेल की जोडीदार हा निवडताना खूप काळजीपूर्वक निवडला पाहिजे. कारण लग्न हा असा निर्णय असतो, तो घ्यायच्या आधी आपण 100 वेळा विचार करू शकतो, पण घेतल्यानंतर तो जर चुकला तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यांनी कमेंट अशी केली होती की काय सगळेच हगवणे नसतात, मग सगळेच लगेच गरिबीकडे वळले, मग आता काय लग्न करून गरिबीचा आस्वाद घ्यायचा का? तर गरिबीचा आस्वाद नाही घ्यायचा, पण तुम्ही असो किंवा मी असो, मला पण मुलगी आहे, सगळ्यांचं एकच, जेव्हा आपण लग्न जमवतो सगळ्यांचं एकच म्हणणं असतं की आपल्या परिस्थितीपेक्षा चांगली परिस्थिती ही आपल्या लेकीची घरची असायला हवी. त्याच्यामुळं सगळेच कितीही नाही म्हणत असले तरी सगळेच आपल्या मुलीसाठी श्रीमंत सासरच शोधतात. म्हणजे आपल्यापेक्षा निश्चितच, जर आपण मध्यमवर्गीय आहे तर आपल्यापेक्षा निश्चितच थोडंसं चांगलंच बघणार ना. आईबापाच्या दृष्टीतून आपल्या मुलीच्या भविष्यासाठी, कल्याणासाठी जे कष्ट आपण घेतलेत, आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागले, घरासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, ते कष्ट आपल्या मुलीला करायला लागू नये म्हणून ते आपल्या मुलीसाठी निश्चितच चांगलंच सासर शोधणार. आणि ह्याच एका चुकीमुळं खूपसे संसार उद्ध्वस्त होतात. कारण पैसा काय लग्नानंतर सुद्धा कमावता येतो. आताच्या आधुनिक युगामध्ये मुलींना सुंदर, हँडसम, पैशावाला, गाडीवाला, बंगल्यावाला मुलगा हवा असतो, तर मुलांना सुंदर दिसणारी, घरातसुद्धा काम करणारी आणि बाहेरसुद्धा काम करणारी मुलगी हवी असते. पण जर आपल्याला आपला लाईफ पार्टनर तसा भेटला तर खरोखरच आपण सुखी राहू का, हा विचार करायला हवा. या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.